आपल्यासोबत या गावातील साखरखेडा गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच साहेब झालेले आहेत. जसं की आपण संत अंबाजी महाराजांच्या अनुयायांकडून जाणून घेतलं की इथं आयोजन कसं केलं, तर त्यांनी सांगितलं की गावातील सर्व लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, त्याच्यामुळे इथं सत्याग्रह कार्यक्रम आयोजित केला. तर या गावाचे सरपंच साहेब आपल्याशी बोलले आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव? सरपंच सुमन जगताप. सर, यंदा तुम्ही सत्याग्रहासाठी खूप सहकार्य केलं तर अंबाजी महाराजांबद्दल आपण काय सांगू शकता? महाराजांचं खूप कार्य चांगलं आहे आणि यांची सेवा पण चांगली आहे. हे स्वतः यांनी आपल्या खर्चाने लोकांना चहा वगैरे आणि महाराजाबद्दल पण आम्ही अगोदरचे चॅनल वगैरे खूप पाहिलेले आहे आणि खूप यांचा खूप छान कार्यक्रम इथं झालेला आहे. आणि असंच लोकांनी पण यांना सहकार्य करायला पाहिजे आणि जागरूकता जी धार्मिकता जी आहे ती लोकांच्या मनात आणि लोकांनी त्याची जाणीव करून पुढं तो कार्यक्रम असा सुरळीत चालू राहायला पाहिजे. कारण बाकीचे लोक बाकीकडे जास्त धर्मांतर याच्यानंतर पण यांचं जे महाराजाचं कार्य आहे त्या महाराजाच्या कार्याला या सर्व मंडळी आपण सगळ्यात सहकार्य करतात. तसं आम्ही इथं या ठिकाणी पुन्हा सगळ्यात मस्त एक छान कार्यक्रम झालेला आहे साखरखेडा. आम्हाला तर माहिती संत अंबाजी महाराजांची हल्ली कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही. तर आज या ठिकाणी संत अंबाजी महाराजांची होते. तर तुम्हाला यांची बाबत कशी वाटते की कुठल्या कुठले व्यसन नाही, जे पालन आहे जी धार्मिकता आहे ती सर्वांनीच पाळलेली आहे. तर काही असं काहीच नाही आणि यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे संत अंबाजी महाराजांचं तुमचे वेगवेगळे माहीत असतात की संत अंबाजी महाराजांचा उद्देश आहे की दशमुक्त भारत म्हणजे बरेच संत अंबाजी महाराजांची समाजकार्य आहे. तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं की याची म्हणजे सामाजिक कार्य करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अंबाजी महाराजांचे जे कार्य आहे त्यांच्यासारखंच यांनी पण ज्यांचे जेवढे मंडळी आहेत त्यांचं नाव मला माहीत नाही पण सर्व ते त्याच पद्धतीत कार्यक्रम करतात. ज्या महाराजाचे गुणधर्म आहे ते सांगायपुरते नाही, पूर्ण वागणुकीतून ते वागतात त्याप्रमाणे. किंवा नुसतं सांगितल्यानंतर पूर्ण आपणच स्वतः हे करायचं त्यातला प्रकार कोणताच नाही असं मी गवाही देऊ शकतो. आज आपण या गावातील प्रथम नागरिक सरपंच पंचायत समिती सभापती, तर बाकीचे जे समाजातील लोक आहेत त्यांना आपण आमच्या महाराष्ट्रात नाही, आपलं तर हेच असतं की धार्मिकता वाढली पाहिजे, लोकांनी चांगलेच कामं केले पाहिजे. वाईट व्यसन जे महाराज सांगतात ते गुणधर्म घेतलेच पाहिजे की वाईट कामाकडे जास्त लक्ष न देता धार्मिक कामाकडे जास्त लक्ष द्यावं अशी माझी स्वतःची बी मानसिकता असते. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तर हे होते साखरखेडा गावातील प्रतिष्ठित नागरिक जगताप साहेब, सरपंच जगताप साहेब. तर यांनी या ठिकाणी सत्याग्रहासाठी खूप सहकार्य केलं आणि संत अंबाजी महाराजांचे जे उद्देश आहे ते सांगताना त्यांनी सांगितलं की संत अंबाजी महाराजांचे जे उद्देश आहे त्याचे पालन त्यांचे शिक्षक स्वतः करतात आणि असे कार्यक्रम गावोगावी व्हायला पाहिजे. संत अंबाजी महाराजांचे जे मिशन आहे ते प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचं ज्ञान प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर यांनी यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद.